हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, इला मळ्यात उडदाचे कोपरे होते, त्याच्यात मरणाचा रान इला आणि जवळजवळ पावसच नाही होतं. म्हणजे मिरगाच्या वेळ आधी जरा थोडंसं लागलो, पण त्याच्यानंतर लोकांना वाटला आता पाऊस चालू झालो म्हणून लोकांनी तरवे पेरले नाही, कुर्ले पण धरले नाही. आणि पाऊस जो गेलो वादळीला म्हणून सांगितले नाही, आणि जो पाऊस गेलो तो मिरग तर नाहीच, पण त्याच्यानंतर देखील लागलो नाही. आणि आज 22 तारीख आहे, काल 21 तारखेक थोडंफार पाऊस रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्ग या पूर्ण ठिकाणी लागलो. आणि पाऊस लागलो म्हणून सकाळी म्हटला जास्त पाऊस लागलो तर नंतर ह्या कुळदाच्या जमिनीत रबरबीत होता, म्हणजे चिखल होता आणि तो म्हणजे कडक होता. आणि मग लातडा परतणे म्हणतात आमच्याकडे, झेप मोठी येतात आणि कंटाळा येतात ट्रॅक्टर किंवा नांगर. आता ट्रॅक्टरला तेवढा काही वाटत नाही, पूर्वी नांगरटे खूप जड यायचं. तर यासाठी आपण इला मळ्यात तिकडे 2 कोपरे नांगरले सकाळीच. आणि पाऊस इलो असा वाटत होता, तो असा काय तापवता की टी शर्टपासून पूर्ण घामान अजिबात काही सुक्या राहला नाही, पुरा वाला झाला, अशी हालत झाली. या इकडचं हे कोपरं नांगरता हो मयो हा, मी आहे, कस्तुरी आहे. गावात उचलता काही ना काही रान. आता फ्रंट कॅमेरा दाखवतो किती राणीला. तर हे आतले कोपरे आहेत, मागे डुकरांनी खाल्ले मी ते, त्याच्यात हे एवढा असा रान इला. एवढ्या रानात उकळ काय घालणार, जरा वाडाक दिला तर मग सगळा रान गाळूचा लागत. त्यापेक्षा म्हटला बघूया, ऊन लागला तर बराच हा, पाऊस लागलो तरी बरा. कारण लोकांचे तरवे इकडे राजूचं तरव आणि आमचं तरव हा. राजून काल दुपारी 1 वाजता येत अगत 1 वाजेपर्यंत भरपूर पाणी लावले इंजिनान. आणि दुपारी 1 नंतर जो 1:30 नंतर पाऊस चालू झालो तो चांगला शिपणा पडला. म्हणजे जमीन चांगली ओली झाली. तर राजूचं तरव आणि पलीकडचं माझं तरव, माझं म्हणजे आयायचं. तर ज्या ठिकाणी खै नाही खै तांदूळ म्हणजे रुजाचे राहिले, आत कोंब येऊन राहिले, हे कालच्या पावसामुळे असे रुजाक लागले आहेत. हे बघा, त्यामुळे तरव पातळ वाटत होतो, पण हे असे काही ना काही मध्ये रुजतात. याच्यामुळे तरव भरात अशी आशा वाटतं. कारण बाकी बघितलात तर जवळजवळ बोटा एवढं तरव येईल, आणि बाकी उरलेले गोटे होते ते आता वर येतात. ठीक आहे, कधी ते येऊन दे, पण येऊन दे. अजून एक 15 दिवसापर्यंत लावणी लावूचा काही चिन्ह दिसत नाही. उकळ घालून ठेवूया आणि नंतर काय तर बघूया. तर अशा प्रकारे तरव हा सगळीकडे हिरवळ झाली. पण पाऊस पडान गेल्यामुळे जा गरम होता आता अधिक होता, त्यामुळे अधिक कंटाळलो गाजता गाजता. कस्तुरीकडे चांगला काम भेटला रान उचलूचा. तर तिकडे पलीकडच्या मळ्यात नाही यासाठी गेले, हे 4 कोपरे आहेत. इकडचा बाकी सगळा कापून घेतले तरी हे जंगलीला. इकडे जर बघितलात तर आयन वय करू पुन्हा पुन्हा त्रास नाही, लांबना फुटा नको म्हणून जगणारे फूट लावले. तर हे जवळजवळ 20-25 फूट उंच वाढले आहेत. आणि भीक नको पण कुत्रावर अशातली गत झाली आहे. हे किती जरी तोडले तरी पुन्हा तेवढे येतात. हे आता तर आपण तोडलेले होते आपले कुळीत लावले तेव्हा, आणि कुळीत लावल्याच्या नंतर हे पुन्हा एवढे मोठे येईल आहेत. कुळीत लावले तेव्हा ही वय केली, वयचं तुमका व्हिडिओ दाखवले कशी करता होती. तर वय केल्यानंतर पुन्हा ही एवढी येईल. आता ह्या एवढा पुन्हा तोडायचा आणि पुन्हा 3 महिन्यात भात कापूक होईपर्यंत हे पुन्हा एवढे येऊन तयारच असतात. त्यामुळे तो कंटाळा येत. आपण शेतात पालाश आणि युरिया निर्मितीचा काम हे खूट करतात. गिरीपुष्प म्हणतात, काय काय ठिकाणी एका घाटावर उंदीरमारी म्हणतात, आपल्याकडे खुटाचं झाड म्हणतात. ह्या नदीच्या बाजूक सगळा ह्या जंगल वाढला. ह्या जर तोडला मुळात ना तर कोपऱ्याची धूप होईल. ह्यो एका टायमाक अर्धो कोपरो, म्हणजे ह्यो जो कोपरो ह्यो अर्धो कोपरो खाली गेलो, आणि खाली गेलो अजून तसं जातो. पण तो जर थायचा तोडला तर पुन्हा अजून जात राहत, म्हणून आम्ही त्याला तोडला नाही. मी जेव्हा तेव्हा लहान होतोय आहे म्हणा, तुका पूर्ण एवढं भात देणारं कोपरो एक खाली गेलो.
म्हणजे त्यावेळेचा तो हिशोब होतो. तर असा सगळा वातावरण तर गंभीर आहे. कारण इकडे बघितलात तर नदीत पाणी ह्या दिवसात म्हणजे खदूळ काटवणी वया. आणि आता जर बघितलं तर चांगला चकचकीत पाणी आहे, जसा मे महिन्यात असतात तसा. ह्या बघा चांगलं अगदी तळ वगैरे दिसतात चकचकीत पाण्याचो. गेल्या वर्षीचे धोंडूचे गरयो अजून देखील थयच असं धोंडू आमचं सरभरीत आहे. ह्या जवळजवळ तरव्या एवढा येईल. म्हणजे जर पहिलो पाऊस पडलो त्यावेळी जर तरवो पेरलो असतो तर तरवो आता लावणी केलो असतो. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेनी, मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाक आमचे शेतकरी ऐकतात. आमच्या शेतकऱ्यांनी दिल्याने तरवो टाकून नंतर जसा जसा इंजिनाचा कोण झारीयेन कोण पाय पंपान कोण आता नवीन फवारणीचे पॉवर स्प्रे झाले त्यांनी व्हाया तसा पाणी मारले. मी पण पॉवर स्प्रे एकदा जोडलंय, तो काय चालू झालो आणि बंद झालो. तो पुन्हा आणून जोडून काल संध्याकाळी लावणार होते, तेवढ्यात पाऊस पडलो म्हणून ठीक आहे. नाही तर मी पण पॉवर स्प्रे भिजून टाकलं असते सरसरावून. पूर्वी ढेपळे असायचे, म्हणजे लाकडी हातोडी साधारण आपल्या खांद्या एवढ्या उंचीचा होते का दांडो आणि त्याच्या खाली असणारो ठोकळो. त्या ठोकळ्याच्या साह्याने ढेप मारूची लागायची. एवढी तुफान ढेप ह्या मळ्याक यायची की बायकाबरोबर बापे देखील कंटाळायचे. एक कोपरं असं नांगरायचो जोतान आणि त्याच्यानंतर 2 तास सगळ्यांनी मिळून त्याची ढेप मारायची. पुन्हा एकदा नांगरलो की पुन्हा खाली गेलेली ढेप वर यायची आणि पुन्हा मारायची. ढेपळो नसत तर कुदळ उलटी धरायची आणि मारायची. असा करून करून एवढं कंटाळो यायचो, हैराण होक यायचा. पण हे ट्रॅक्टर इल्यामुळे नांगरणी बरोबरच माती बघितलं असतं एकदम पुळण करून टाकतात. त्यामुळे पुन्हा त्याका ढिपळे वगैरे नवीन आणूची गरज नाही. त्यामुळे ट्रिपळे ते खुटी एक लावले ते खुटी एकच रवले. असा म्हटला जाता ज्या शेतीक ढोराचे पाय लागत नाही बैलाचे, ती शेती काय उपयोगाची. ढोरा काय 4-10 पण आणता येते, पण ती वर्षभर सांभाळूचा जो त्रास असता तो सध्या धावत्या युगाच्या हिशोबात परवडत नाही. आणि गावात माणसं रवली नाही. आता आमच्या घरात इनमिना माणसं आम्ही 3 आणि 2 पोरगी. त्या 2 पोरग्यांका सांभाळूक जवळजवळ 4 माणसं होई अशी पोरगी. त्यामुळे आयेचं दिवस तकडे जाता नाही. तर आये आज दुकान बंद करून सुद्धा इकडे इली असती. दुकान घरातच असल्यामुळे पोरग्यांका सांभाळून दुकान सांभाळून घरातला थोडाफार करता येता. आणि अशा जो मशनी नसल्यो तर शेती करूक नको. त्यामुळे ही मशनी घ्यायची नाही. तर मशनींची तशी काय गरज नाही. शेतीची गुराणी व्हायची ती चांगली व्हायची, आरामात व्हायची. मशनीचा काम ही आमका 8 दिवस जी लावणी लावूक लागायची ती मशनीन आम्ही एका दिवसात लावून पूर्ण करताव. माणसं बाहेरून बोलावची लागतात आणि नंतर पुढचे जे 7 दिवस असतात ते आपण घरात बसानं काढायचे, असे धंदे. त्यामुळे मशीनची जेवढी सुविधा झाली तेवढेच तोटे पण आहेत. बैलांना नांगरताना बैल मेरे गेलो नाही की मग त्यांना वाट लावल्यान कोण जो खणणारो असात त्या कोण पण मोठं रवायचो आणि अख्खी मेरा खानाची लागायची. अशा वेळी आम्ही लय वैतागायचो, कारण पप्पा असायचे जोतावर आणि कोण बिन खानाचं काम असायचं माझ्याकडे. मी आयुष्यात कधी जोतावर हातच ठेवलंही नाही, कारण बैल भिणारे होते आणि बैलांपेक्षा आमचे पप्पा भिणारे होते. त्यामुळे काहीतरी बैलाच्या पायात जगायला लागत, काही तू धडपडशी, यासाठी पप्पांनी कधी आमच्या हातात नांगर देऊक नाही. आणि शिका तुम्ही काय तर करा, मजा करा असं सांगितले मी. आमचं लक्ष शिक्षणावर कमी आणि इकडे जास्त असा. त्याचा फायदा झालो, शिक्षण पण झाला आणि ह्याव जमाक लागला. नाही तर नुसता शिक्षण घेतला असता तर आता काहीतरी बे करत पडायचा लागला असता. ह्या येता म्हणून आपल्या शेतीत काही ती मजा करा. पिकला तरी आपला, नाही पिकला तरी आपला. चांगला सुक्या चाललेला, अचानक पाऊस इलो, पाणी झालं. त्यामुळे पुन्हा चिखल होई सगळं आणि उकळ ही चिखलावर होता नाही, सुक्याक होई म्हणून काम थांबवला. संध्याकाळी नाही पडलं तर यायचं, नाही तर काय गलकी घेती. त्यामुळे काय हरकत नाही. आज गाडी घेऊन इल्ला पहिलो दिवस म्हणून, कारण पहिल्या दिवशी सगळा सामान वगैरे आमचं असतं.
नंतर पण खत वगैरे आमचं असतं, पण पहिल्या एक दिवशी जरा घाई असतं. पुन्हा जाऊचा इला काय आमच्या इला, तर त्यासाठी चला टाटा बाय बाय. तर रो पेरल्याचा व्हिडिओ करून गावलो नाही, कारण तो घाईत आईन दुसऱ्याकडनंच पेरून घेतल्यान. त्याच्यानंतर आता उकळ घातली, उकळीचा व्हिडिओ केलो. मित्रांनो आपण काल संध्याकाळी ज्या ठिकाणावरनं गेलो, मित्रांनो आपण काल दुपारी ज्या ठिकाणावरनं गेलो त्या ठिकाणी पुलार पुन्हा उभं आहे. एकटोच इलाय मोटरसायकल घेऊन. व्हाळात पाणी बघा, व्हाळ सुको होतो. आम्ही गेल्यापासून काल संध्याकाळी तर असो पाऊस दमदार लागलो की पाणी एवढा इला की सगळे व्हाळ बीळ दंदनावून व्हावाक लागले आणि ट्रॅक्टर तसंच ठेवून गेलं आहे. त्यामुळे भीती वाटतं की कधी अचानक पाणी बिनी भरला तर. पण पहिलोच पाऊस हा, नदी नाले सुके खडखडीत होते, त्यामुळे पाणी भरणार नाही ही विश्वास होतो. चला आता मळ्यात जाऊया, बेळा उघडले. पाऊस लागल्याबरोबर तरव होतो, ते तरव्यान मान टावकारले. नाही तर हैराण झालेलो तरव. पण बावड्याचा पाणी ऑलरेडी वाढलेला होता, कारण पहिलं पाऊस लागलो ते ना, सगळीकडे पाणी केलेलं आहे. हे बघा बावडीचं पाणी वरती इला. ह्यो मध्ये मध्ये तरव बारीक बारीक रुजता, तसं रुजलो नाही तर तरव काय यंदा पुराचो नाही असा वाटतं. बघा तरव ताजं तवानं झालो आणि पाटणा खाई होतो तो रुजाक लागलो, नाही तर पातळ खूप दिसत होतो. भी आलेलं आहे. ह्या कोपऱ्यात जर बघितलात तर जसा काय शेती भीती केलीच नाही, असा चराव इला. आणि ही सगळी अशी हालत हा. ट्रॅक्टर थंय ठेवलं आहे, सावलीक म्हणून ठेवलं आहे, संध्याकाळी येईन, पण पाऊस पडलो म्हणून इलंही नाही, तर तसाच राहिला. तर ह्या सगळा कट करूचा, पण कट काय नंतर केलंय तरी चालात. पाऊस इलो तर ह्या नांगरूक भेटायचा नाही, त्यामुळे आधी नांगरून घेत आहे. चला आज कोण नाही शूटिंग करू, एकटोच आहे. थोडंसं पाऊस पडल्यासारखं झालो, त्यामुळे ट्रॅक्टर थांबवलं आहे. कारण इकडे मागचं ह्यो कोपरं एक नांगरलो आणि ह्या कोपऱ्यात घातलं आणि पाऊस चालू झालो. थांबाचा म्हटलं तर थांबलं आहे. आता पाणी साबा सगळी येऊक लागली जरा चिवचिवीत झाल्यामुळे. आणि ह्या रान किती ट्रॅक्टरात अडकलेलं बा, ह्या काढतागत एवढं घाम इलो. थांबा फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. ह्या बघ ह्या सगळा एवढा रान अडकलेला आणि त्या चिकटाक लागला पाऊस जरा पडल्यामुळे. तसं काय साफ केलं आहे, ट्रॅक्टर बांधान ठेवलं आहे. हे 3 कोपरे ठेवलेच, एक झालो. चला सकाळी इड्यासारख्या काहीतरी झाला. तर मित्रांनो आता जर एखाद्याच्या कामाक असतंय तर दिवसाची मजुरी किंवा इरडीची मजुरी भरून भेटली असती, कारण पाऊस पडलो ही नैसर्गिक आपत्ती, त्या कामगाराचा काही विलाज नाही. यासाठी शेती सोडण्याचा मुख्य कारण ह्या. आता हय नांगरू घेऊचा, कडक ऊन ज्यावेळी पडत तेव्हा नांगरू घेऊचा लागत, म्हणजे तोपर्यंत वाट बघूची लागणार. एखाद्याकडे कामाक गेला तर त्या दिवशी ऊन पडला म्हणून येऊ शकत नाही. यामुळे लोकांनी शेती सोडली नाही, कारण एखाद्याच्या कामाक गेले तर ती मजुरी भेटता तेचो आणि शेतीतलं येणारं उत्पादन असतं हेचो, ह्याची सांगड बसत नाही. सगळ्यात मोठं कारण म्हणजे सरकारने रेशन मोफत दिल्यान आणि लोकांका वाटायला लागला मोफत भेटतं. आपल्याच करातनं सरकारकडे पैसे जातात, त्याच करातनं देतात रेशन मुबलक प्रमाणात भेटायला लागला फुकटचा. त्यामुळे लोकांनी चांगली शेती सोडली नाही. आम्ही पूर्वी जवळजवळ 1.5 किलोमीटर आमचे लांब मळे आहेत, म्हणजे पूर्वी म्हणजे माझं तसं काही वय जास्त नाही, पण मी तेव्हा लहान होते. तर 1.5 किलोमीटरवर जाऊन शेती करायचं आणि त्या सगळा भात वगैरे डोक्यानं आणायचं. नांगरणीची पद्धतसुद्धा पारंपरिक होती बैलजोडीची, त्यामुळे तसदी होती, पण तेवढासुद्धा लोक करत होते. भात कमी पिकत होता. हरित क्रांती झाली, सरकारने बियाणे काढल्यान उत्पादन वाढासाठी. उत्पादन वाढल्यावर कोकणातलो शेतकरी तुमका माहीत आहे, आपल्यापुरता शिकवला बस झाला. उत्पादन वाढायला लागल्यावर एवढा भात करायचा काय म्हणून लोकांनी शेती तेवढीच न ठेवता शेती कमी केली आणि म्हणायला लागली ह्या एवढा आमका पुरता बस झाला. आणि उत्पादन वाढाक होया त्याऐवजी हायब्रिड बियाणं इला, सगळ्याची वाट लावली ती वेगळी. आणि त्याबरोबर उत्पादन वाढलाच नाही, उत्पादन वाढला तर ते त्याच जागे राहिला आणि शेती कमी झाली. आता माझ्या मागे बघितलं तर ह्यो मळू पूर्ण पडा, इकडे जेवढं इकडे मळवा तेवढं तिकडे या निम्म्यान. पण झाला, लोकांनी सोडले नाही. आता ऊन पडाची वाट बघूया, 2 दिवस पाऊस जाऊ दे, मग हे कोपरे नांगरू घेईन. तुमका हे 2 दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.